नमस्कार. सिटीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 10 मे 2025 वार शनिवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. भविष्यातील यशाचा अंदाज घ्यायचा असेल तर ते घडण्याचा मार्ग स्वतः तयार करा. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावतीच्या औद्योगिक क्षेत्रात एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. नांदगाव पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला पाकिस्तानातून म्हणजेच +92 नंबरवरनं बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ माजली असून पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. पाहूया विस्तृत माहिती. घटना आहे अमरावती शहरातील नांदगाव पेठ MIDC भागातील व्हेरिटो कंपनीची. येथील कर्मचारी प्रशांत ठाकूर यांच्या मोबाईलवर शनिवारी सकाळी 10च्या सुमारास व्हॉट्सअपवरनं एक ऑडिओ कॉल येतो. हा कॉल पाकिस्तानचा कोड असलेल्या +92 नंबरवरनं आलेला असतो. या कॉलमध्ये दिल्लीसह भारतात 4 ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली जाते. या धमकीमुळे प्रशांत ठाकूर यांनी घाबरून तत्काळ नांदगाव पेठ पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र अंभोरे यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या पोलिसांकडनं कॉलची तपासणी सुरू असून कॉलचा स्रोत, IP ॲड्रेस व कॉल लॉग तपासले जात आहेत. तसेच या घटनेची माहिती गृह मंत्रालय यांना कळविण्यात आली आहे. या घटनेला गंभीरतेने घेत पोलिसांनी कंपनी परिसरात अतिरिक्त बंदोबस्त ठेवला असून कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संपूर्ण कॉलच्या रेकॉर्डिंगचा तपास करण्यात येत असून ही धमकी फेक आहे की गंभीर याची चौकशी सायबर क्राईम युनिटद्वारे केली जात आहे. या प्रकरणामुळे अमरावती शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे, विशेषतः औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये. या घटनेमुळे सध्या अमरावती जिल्हा हाय अलर्टवर आहे. पोलिसांकडनं सर्व सोशल मीडिया अकाउंटवर लक्ष ठेवलं जात आहे. पोलिसांसह गुप्तचरांनाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून सर्व पोलीस पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सर्वांना कर्तव्यावर रुजू होण्यास सांगण्यात आले असून कुठल्याही अनोळखी नंबरवरनं आलेला फोन उचलू नये आणि कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास करू नये असे आवाहन करण्यात आले आहेत. आज सकाळी 10 वाजताच्या दरम्यान प्रशांत पंचानन ठाकूर राहणार हे ओरिसाचे आहेत आणि MIDCमध्ये व्हेरिटो फॅक्टरीमध्ये काम करतात, वर्कर आहे. यांना आज 10 वाजताच्या दरम्यान सकाळी कॉल आला, व्हॉट्सअप कॉल आला त्यांच्या पर्सनल मोबाइल नंबरवर कि मैं पाकिस्तान आर्मी से बोल रहा हूँ और दिल्ली और 3-4 ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करने वाले हैं, बम से उड़ाने वाले हैं. तर अशी कॉल आल्यावरून तो घाबरला आणि ती माहिती त्यानं त्याच्या मित्राला दिली. नंतर दोघांनीही पोलीस कंट्रोलला कॉल केला 112वर की त्यांना असा कॉल आला. पोलीस कंट्रोलला माहिती झाल्यानंतर आम्ही तात्काळ त्या ठिकाणी बीट मार्शल आणि CR मोबाईल रवाना केले, तसेच DO रवाना केले. त्यांना आपण पोलीस स्टेशनला घेऊन आलो आणि पोलीस स्टेशनला इन्क्वायरी केली. तर त्यांच्याकडून आपण ज्या मोबाईलवरून व्हॉट्सअप कॉल आला होता तो व्हॉट्सअप नंबर आपण प्राप्त केलेला आहे आणि त्याची आपण चौकशी करत आहोत. यामध्ये माननीय झोन 1 सर, DCP सागर पाटील सर, माननीय फ्रेझरपुरा पोलीस उपायुक्त फ्रेझरपुराचे ACP सर पुणकर सर पण आले आहे, त्यांनी पण माहिती घेतली. तसेच ATC, IB, CID, क्राईम ब्रँच हे सर्व या प्रकरणामध्ये माहिती घेत आहेत, तपास करत आहेत. सर, हा नंबर 92 प्लस असल्याची माहिती समोर येते, म्हणजे पाकिस्तानवरूनच हा कॉल आला आहे याचं निष्पन्न झालं आहे. बरोबर आहे. आपल्याला जो नंबर भेटला तो
+92 पासून सुरुवात आहे आणि सायबर पोलीस स्टेशनच्या मदतीने याबाबतची माहिती घेण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाला सुद्धा माहिती देण्याची माहिती मिळाली आहे. बरोबर, आम्ही पोलीस स्टेशनवरून SBला आम्ही रिपोर्ट करणार आहोत, केलेलं आहे आणि माननीय CP कार्यालयाकडून ती माहिती देण्यात येईल. काही दिवसा अगोदरच मंत्रालयाच्या वतीने आवाहन करण्यात आलं होतं की मात्र नागरिक तरीही अशा घटनांना सामोरे जातात. आपण काय आवाहन करायला नागरिकांना? याबद्दल एवढं सांगता येईल की नागरिकांनी कोणताही कॉल आला अनोळखी तर पॅनिक न होता त्याला संयमाने रिस्पॉन्स करा, पोलिसांना इन्फॉर्म करा आणि हे सर्व पॅनिक न होता सिच्युएशन हँडल केली पाहिजे. समोरची कारवाई कशा पद्धतीची राहील? आपण यामध्ये 351(4) आणि 352 BNS नुसार NC दाखल करत आहोत आणि नंतर त्यामध्ये मान्य कोर्टाची परवानगी घेऊन पुढील तपास करू. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. देशभरात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत असताना अशा प्रकारच्या धमक्या सामान्य जनतेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करीत आहेत. प्रशासनानेही याची गंभीर दखल घेतली आहे. अमरावती शहरात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक शाखा सदैव कार्यरत असते. ऊन, पाऊस व थंडी कोणताही ऋतू असो, वाहतूक पोलिसांचे कर्तव्य मात्र थांबत नाही आणि आता त्यांच्या कामकाजाला अधिक सुरक्षितता व सुविधा देण्यासाठी शासनाकडून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे. वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांकरिता अमरावती शहरात 5 नवीन ट्रॅफिक बूथ उभारण्यात आले आहेत. हे ट्रॅफिक बूथ राजकमल, राजापेठ, गर्ल्स हायस्कूल चौक, पंचवटी अशा महत्त्वाच्या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहेत. या प्रत्येक बूथमध्ये 2 वाहतूक कर्मचारी कार्यरत असतील आणि त्यांच्या सोयीकरिता अत्याधुनिक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. यामध्ये एअर कंडिशनिंग, CCTV कॅमेरे, TE सिस्टीम यांसारख्या अत्याधुनिक उपकरणांचा समावेश आहे. या यंत्रणेमुळे कर्मचारी बूथमध्ये बसूनच वाहतुकीवर लक्ष ठेवू शकतील आणि गरज पडल्यास त्वरित कारवाई करू शकतील. याआधीही अशा ट्रॅफिक बूथ उभारण्यात आले होते, मात्र त्यात योग्य सुविधा नसल्यामुळे ते निष्क्रिय ठरले होते. नव्या सुविधायुक्त बूथच्या स्थापनेमुळे वाहतूक कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असून शहरातील वाहतूक आणखी सुगम आणि शिस्तबद्ध होणार आहे. अमरावतीकरांना अधिक सुरक्षित आणि सुगम वाहतूक व्यवस्था मिळावी याकरिता शासनाने उचललेले हे पाऊल नक्कीच स्वागतार्ह आहे. आता या नव्या ट्रॅफिक बूथच्या मदतीने शहरातील वाहतूक अधिक शिस्तबद्ध होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय. रद्दी कागद म्हणजे फक्त कचरा नाही, तर संधी आहे कला, पर्यावरण, संवर्धन आणि रोजगाराची. अशाच एक आगळ्या वेगळ्या संकल्पनेला साकार करत गुरुकुंजातील संस्कार शिबिरात विद्यार्थ्यांनी बनवल्या रद्दी कागदापासून विविध कलात्मक वस्तू. पाहूया या उपक्रमाची खास झलक. गेल्या काही वर्षांपासून सरकारी कार्यालय, बँका, शाळा आणि घरांमधून निघणारा रद्दी कागद ही एक गंभीर समस्या बनली आहे. अनेक वेळा या कागदांची विल्हेवाट लावण्याकरिता त्यांना जाळले जाते, जे पर्यावरणाकरिता हानिकारक आहे. परंतु गुरुकुंजमधील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ अंतर्गत सुरू असलेल्या संस्कार शिबिरात याच कागदाचा पुनर्वापर करत एक सकारात्मक पाऊल उचलण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांनी बनवल्या आहे टोप्या, गुलदस्ते, तोरण, फुलांच्या माळा आणि प्लास्टर ऑफ पॅरिसचे मुखवटे. हे सर्व टाकाऊ कागदांपासनं. मानवसेवा छायालयाचे अधीक्षक अमोल बाबल, ग्रामगीता प्रचारक पौर्णिमा सवाई आणि प्रशिक्षक गोपाल कडू यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत रद्दीपासून तयार होणाऱ्या वस्तूंचं महत्त्व समजावलंय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ नावाची संस्था स्थापन केली श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रमला. आणि महाराजांचा सुरुवातपासूनचा हेतू होता की आजचे सानसान बालं उद्याचे तरुण कार्यकर्ते होतील, गावाचा देशाचा पांग फेडतील उत्तम उत्तम गुणांनी. म्हणून सुंदर मुलं तर तयार झाले, आदर्श नागरिक बनतील. आपल्या कुटुंबासोबत, गावासोबत राष्ट्राला प्रगतीपथावर नेण्याचा मार्ग या सुसंस्कार शिबिराच्या माध्यमातून तयार होणार आहे. आणि हजारो विद्यार्थी आजपर्यंत या शिबिरातून तयार झाले आणि
प्रत्येक विद्यार्थी आपल्या कुटुंबासोबतच गावाला आणि राष्ट्राला घडवण्याचा प्रयत्न या शिबिराच्या माध्यमातून करीत आहे. अशा पद्धतीचं सुंदर आयोजन महाराष्ट्रात एकमेव शिबिर असेल की ज्या शिबिरामध्ये सर्व सोयी संपन्न हे शिबिर आहे. आणि या शिबिरातून प्रत्येक विद्यार्थी बाहेर पडताना समाधान व्यक्त करतो आणि गुरुकुंज आश्रमाच्या पावन धर्तीवर तो नतमस्तक होतो. आणि या मातीचा संस्कार जरी झाला तरी फार आमच्यावर अनंत उपकार झाले असं त्यांच्या आईवडिलाच्या प्रतिक्रिया येतात. याच माध्यमातून विद्यार्थ्यांना एक नव्हे तर 2 महत्त्वाचे धडे मिळालेत. पर्यावरण रक्षणाचाही आणि कला कौशल्यातून रोजगार मिळवण्याचाही. आजच्या डिजिटल युगातही हात कागदाला आणि त्यांच्यापासून बनवलेल्या शोभिवंत वस्तूंना उच्चभ्रू वर्गात मोठी मागणी आहे. पहिल्यांदा या शिबिरामध्ये टाकलेलं आहे. पुण्या गावावरून आलात आणि कसं वाटलं या शिबिरामध्ये येऊन तुम्हाला? आम्ही मोहाडवरून आलेलो आहे. माझी मुलगी आहे 12 वर्षाची, उत्कर्षा ढोरे म्हणून तिचं नाव आहे. आणि तिला फार चांगलं वाटत आहे इथे. नेहमी CBSE स्टॅटिस्टिक ते या मॅथमॅटिक्स सायन्सच्या अतिरिक्त इथे नवीन शिबिरात येऊन लाठीकाठी झालं, दंडगोल झाला, दंडफेक झाला किंवा नवीन आईवडिलांचं प्रशिक्षण घरचं आणि इथलं कसं त्यांचा मान सन्मान करायचा या सगळ्या सुविधा त्यांना इथे उपलब्ध होत आहेत. अशा कलात्मक उपक्रमांमुळे भविष्यात सेवा उद्योगात करिअर करण्याच्या संधी विद्यार्थ्यांसाठी खुल्या होतात. फक्त कला आणि पर्यावरण नव्हे तर या शिबिरात मुलांना मिळतोय आत्मसंरक्षण, व्यायाम, संगीत, भजन आणि तबला वादनाचा परिचय. संस्कारांसोबतच स्वावलंबनाचाही. आपण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरुकुंजातील कर्मभूमीमध्ये आलो आहोत, ज्या ठिकाणी दरवर्षी सुसंस्कार विद्या शिबिराचं आयोजन उन्हाळी दिवसांमध्ये केलं जातं. खरं तर या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना आत्मसंरक्षणाचे धडे जसं मल्लखांब असेल, त्यानंतर लाठीकाठी असेल, यासोबतच गायन वादन हे सुद्धा शिकवलं जातं. या शिबिरात दरवर्षी 400 ते 500 विद्यार्थी सहभागी होत असतात. या शिबिराचं खूप चांगल्या पद्धतीने आयोजन केलं जातं. ते सर्व आयोजक माझ्यासोबत या अखिल भारतीय श्री गुरुदेव शिवामंडळाच्या प्रचारक तथा ग्रामगीताचार्य पौर्णिमाताई सवई आहेत. ताई, कसं काय ही कल्पना सुचली आणि कसं आयोजन केलं जातं? वर्षभर मुलं अभ्यास आता सध्या जास्तीत जास्त CBSE पॅटर्न, त्यामुळे पोरांना सगळा अभ्यासाच्या दडपणाखाली एवढे कोंडले जातात की असं वाटायला लागते कुठंतरी यांचाही विकास झाला पाहिजे. म्हणून वंदनीय राष्ट्रसंत म्हणतात की आंतरिक गुणाचा विकास करीलायचे शिक्षण खास, जरी दिले जाईल तयास भावी जग पालटे. म्हणून उद्याचे हे नागरिक, आजचे हे बालक उद्याचे, आजचे सान बालक उद्याचे तरुण कार्यकर्ते होतील, गावाचा पांग फेडतील उत्तम उत्तम गुणांनी. म्हणून या मुलांसाठी उद्याचे हे नागरिक चांगले झाले पाहिजे, देशाच्या बद्दल प्रेम जागृती निर्माण झाली पाहिजे. म्हणून आम्ही अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून अमोल बांबल आहे, गोपाल कडू आहे, राजाभाऊ बोथे आहे, या सगळ्या मंडळींच्या माध्यमातून हे आयोजन केलं जातं. आणि या आयोजनाच्या माध्यमातून मग आम्ही सगळे कार्यकर्ते मंडळी त्यांना मदत करण्याचं काम करतो. आणि यावर्षी जवळपास 450 विद्यार्थी आमच्या या शिबिरामध्ये आहे. आणि आम्हाला 150 विद्यार्थी वापस करावे लागले, कारण इतक्या मुलांची व्यवस्था आमच्याकडनं कदाचित झाली नसती. आणि गोंधळ होऊ नये, कोणाची दुरावस्था होऊ नये या पोटी आम्ही मुलांना, बाकी मुलांना प्रवेश नाकारला. मुलं सगळे आनंदात आहे. आणि विशेष म्हणजे आमच्या इथं एक दुबईवरून छोटीशी मुलगी आली आणि ती सुद्धा याच्यात हिरिरीनं भाग घेते. पहिले 2 दिवस पोरांना करमत नव्हतं, पण आता सगळे मुलं जाता का घरी म्हटलं तर म्हणतात की आम्ही इथं राहतो. मग त्या मुलांना मल्लखांब आहे, मैदानी खेळ आहे, लाठीकाठी आहे आणि जुडो कराटेचे मुलींना शिक्षण, कारण मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी हे फार गरजेचं होतं. आणि मुलींना म्हणून आम्ही जुडो कराटेचं प्रशिक्षण देतो आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही नॅशनल लेवलचे चांगले ब्लॅक बेल्टवाले जे आहेत ते सर बोलवले की मुलांना कुठेही कसर चुकीचं शिकवल्या गेलं नाही पाहिजे, हाही आमचा त्यामागचा उद्देश आहे. आणि मुलं स्वतःच्या बळावर कुठेतरी उभे राहिले पाहिजे. आत्मसंरक्षण आणि घरापासून दूर जर राहिले तर मुलांना आईवडिलांची, कुटुंबाची किंमत कळते. ह्याही त्यामागचा एक आमचा दुहेरी उद्देश आहे की आईवडिलाबद्दलचं प्रेम जागृत झालं पाहिजे. याही एका उद्देशानं हे गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रमच्या वतीनं हे सुसंस्कार शिबिर आयोजित केलं आहे. हे 6ला सुरुवात झालं आणि 21ला सर्व पालकांच्या उपस्थितीत याचा समारोप होणार आहे. नक्कीच अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ अंतर्गत आयोजित केलेल्या शिबिराचं सुसंस्कारात रूपांतर नक्कीच होईल. जयंत निखाडे, सिटी न्यूज, दिवसा. कचरा नाही, ही आहे कला.
गुरुकुंजातील संस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांनी दाखवून दिलंय की रद्दी कागदही असतो. उपयुक्त, कलात्मक आणि रोजगारक्षम संस्कार, शिक्षण आणि कौशल्याचा हा संगम खरंच शिकण्यासारखा आहे. एक धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती. परतवाडा येथील रेस्ट हाऊस परिसरामध्ये बॉम्ब बसल्याची खबर मिळताच परिसरात खळबळ उडाली. परतवाड्याचे ठाणेदार सुरेश मस्के तत्काळ घटनास्थळी दाखल झालेत. अचलपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी शुभम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पोलीस पथकाने तत्काळ कारवाई करत बॉम्ब निष्क्रिय केलाय. या मॉक ड्रिलमध्ये दहशतवाद्यांनी रेस्ट हाऊस परिसरात बॉम्ब ठेवला असल्याचे दाखविण्यात आले. अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कारवाई पार पडली. बॉम्ब पथकाने वेळेत हस्तक्षेप करत बॉम्ब रिफ्यूज केला आणि लोकांचे प्राण वाचवलेत. काही क्षणासाठी परिसरात भीतीचे वातावरण पसरलेत. मात्र पोलिसांनी वेळेवर दिलेल्या सूचना आणि तत्परतेमुळे नागरिकांनी मोकळा श्वास घेतला. या मॉक ड्रिलद्वारे पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे स्पष्ट झालेत. उपविभागीय पोलीस अधिकारी शुभम कुमार आणि ठाणेदार सुरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन यशस्वी झालेत. रेस्ट हाऊस परिसरात अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस मुख्यालय तसेच आरसीपीच्या पथकाने दाखल होऊन परतवाडा येथील रिस्टोर चौकात परिस्थिती आटोक्यात आणली. ही मॉकड्रिल म्हणजे एक प्रात्यक्षिक, पोलिसांची सज्जता आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी असलेली त्यांची तत्परता दाखविणारा एक मजबूत संदेश. भारताचं पाकिस्तान सोबत युद्ध सुरू आहे. भारताने ज्या प्रकारे पाकिस्तानवर हल्लाबोल केला आहे, आता भारताच्या विविध राज्यामध्ये सुद्धा हाय अलर्ट केलेला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीसचे अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनामध्ये विविध ठिकाणी मॉक ड्रिल सुरू आहे. आणि परतवाडा येथे आज रेस्ट हाऊस परिसरामध्ये अचानक बॉम्ब आहे आणि बॉम्ब पथक इथे दाखल होत आहे. थोड्याच वेळात परतवाडाचे ठाणेदार मस्के साहेब आपल्या सोबत जाणून घेऊया एकूण मॉक ड्रिल कशी होती आणि अलर्ट कशा प्रकारे घोषित आहे. परतवाडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आपण मॉक ड्रिल, बॉम्बस्फोट झाल्याची मॉक ड्रिल आज आयोजित केली होती. त्या अनुषंगाने ज्या ठिकाणी इतर या इसेन्शियल सर्व्हिसमध्ये फायर ब्रिगेड असतील, ॲम्ब्युलन्स असेल किंवा इतर पोलीस स्टाफ असेल, वैद्यकीय टीम असेल, फॉरेन्सिक टीम असेल, हे यांचा रिस्पॉन्स पिरियड आपल्याला चेक करायचा होता. त्यानुसार याचं आयोजन केलं होतं. त्यामध्ये सर्वच टीमनं अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे. अशा प्रकारची परिस्थिती जर समोर उद्भवली तर आपण तिला तोंड देण्यासाठी सक्षम असल्याचं यामधून आपण निष्पन्न केलेलं आहे. आज जी मॉक ड्रिल होती ती कशा प्रकारे अचानक आयोजित केल्यानंतर बाकी जी यंत्रणा होती ती एकदम म्हणजे सुदृढ होती. अतिशय चांगला रिस्पॉन्स पिरियड होता. फायर ब्रिगेडचा तर अतिशय चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी मिळालेला आहे. केवळ 3 मिनिटांमध्ये फायर ब्रिगेडची गाडी या ठिकाणी हजर झालेली आहे. सर्व विभागाचे रिस्पॉन्स जे आहे, महसूल विभाग असू द्या, वैद्यकीय विभाग असू द्या, सर्वांचे रिस्पॉन्स हे खूप चांगले आहेत. सध्या जी स्थिती आहे आणि ज्या प्रकारे देशावर भारताने हल्ला केला आहे पाकिस्तानवर, म्हणून कुठेतरी आतंकवादी जे आहेत ते बॉम्बस्फोट करणार अशी घटना घडू शकते. त्यासाठी भविष्यात काय काळजी घ्यायची, लोकांनी सुद्धा काय काळजी बाळगावी. यामध्ये सर्वांनी कुठेही जर संशयास्पद वस्तू मिळून आली असेल किंवा काही आपल्याला संशयास्पद हालचाल दिसून आली असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती द्यायची आहे आणि सर्वांनी खबरदारी घ्यायची आहे. एकूणच सर्वांनी खबरदारी घ्यायची आहे. आपली जबाबदारी समजून भारताचे एक नागरिक म्हणून स्वतः सुद्धा आपण जर कुठेही कोणती अशी लावारीच वस्तू मिळत असणार तर स्वतः जिथे पोलीस स्टेशन असतात त्यांना सूचना द्या, जेणेकरून मोठी घटना होणार नाही. आणि आतंकवादी हल्ला कशा प्रकारे होतो आणि त्याच्या अगोदर पोलीस यंत्रणा ही सज्ज कशी राहते त्याचं एक खूप चांगलं उदाहरण इथे अमरावती जिल्हा ग्रामीण पोलिसांनी दिलं आहे. अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनामध्ये ॲडिशनल SP पंकज कुमावत आणि SDPO शुभम कुमार आणि परतवाड्याचे ठाणेदार सुरेश मस्के यांच्या मार्गदर्शनामध्ये हे संपूर्ण मॉक ड्रिल संपन्न झाली आहे. मी कॅमेरा पर्सन धीरज सोबत हितेश किल्लेदार, सिटी न्यूज, परतवाडा. पातूर शहरात महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर करणाऱ्या सत्यपाल महाराज यांना सन्मानाने सत्यशोधक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. महाराष्ट्र माडी युवक संघटना आणि किड्स पॅराडाईजच्या वतीने आयोजित या भव्य प्रबोधन सोहळ्यात मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शान वाढवली आहे. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा प्रकाश नॅशनल कीर्तनातून पसरविणारे राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांना सत्यशोधक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा पातूर येथील श्री सिद्धाजी महाराज मंगल कार्यालयात पार पडला.
या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय खोडके आणि आमदार साजिद खान पठाण यांचा नागरी सत्कार देखील करण्यात आला. या प्रबोधन सोहळ्याचे अध्यक्षस्थान काँग्रेस नेते व महाराष्ट्र माळी युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तायडे यांनी भूषवलेत. या सोहळ्याला समता परिषदेचे नेते गजानन बारतासे, गोपाल गाडगे, रितेश फुलारी, गणेश गाडगे, राजू उगले, महादेवराव गणेशे, प्राध्यापक विलासराव, संजय पाटील, सय्यद कमरुद्दीन, सागर कडोणे, निर्भय पोहरे, राजेश गावंडे, शेख मुख्तार, महेंद्र गवई या मान्यवरांची उपस्थिती होती. प्रास्ताविक गोपाल गाडगे यांनी केलेत, तर संचालन चंद्रकांत बारतासे यांनी आणि आभार शैलेश बोचरे यांनी मानलेत. या कार्यक्रमात सत्यपाल महाराज यांच्या राष्ट्रप्रेमाने भरलेल्या कीर्तनाने उपस्थित जनसमुदाय मंत्रमुग्ध झाला. कार्यक्रमाच्या यशाकरिता जीवन ढोणे, दिगंबर फुलारी, सुनील पाटील, महेश बोचरे, निखिल बारतासे आणि त्यांच्या टीमने मेहनत घेतली आहे. या प्रेरणादायी सोहळ्याला तालुक्यातील हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या सत्यपाल महाराजांचा सन्मान म्हणजेच विचारधारेचा विजय आहे. अशा प्रेरणादायी कार्यक्रमातनं सामाजिक जागृतीचे नवीन पर्व सुरू होते, अशी भावना सहभागी मान्यवरांनी व्यक्त केली आहे. अकोला शहरात दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. उष्णतेने त्रस्त झालेल्या अकोलाकरांना या पावसाने दिलासा दिला असला तरी या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. बघूया या पावसाच्या कहराचा सविस्तर आढावा. अकोला जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तापमानाने 40 अंशाच्या घरात मजल मारली होती. मात्र आज अचानक आकाशात ढग दाटून आलेत आणि दुपारी सुमारे 20 मिनिटे जोरदार पावसाची हजेरी लागली. या वादळी पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडल्याची माहिती आहे. काही भागांमध्ये वीज खंडित झाली असून वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. पावसामुळे अकोल्यातील नागरिकांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाल्याचे दिसून आले. मात्र शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती काळजीची आहे. उभ्या कापूस, सोयाबीन पिकांवर या पावसाचा नकारात्मक परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने पुढील 24 तासात अकोला आणि परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी येण्याची शक्यता वर्तविली आहे. एकीकडे अकोल्यात या अचानक आलेल्या पावसाने नागरिकांना गारवा दिला असला तरी दुसरीकडे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता उमटली आहे. पुढील हवामान कसे असेल आणि प्रशासन काय उपाययोजना करते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत. देशात सध्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत संवेदनशील बनला आहे आणि अशा पार्श्वभूमीवर अकोला पोलीस प्रशासनाने एका महत्त्वाची आणि रिअलिस्टिक मॉक ड्रिल राबविली आहे. अकोला रेल्वे स्थानक परिसरात दहशतवाद्यांनी ट्रेन हायजॅक केल्याच्या काल्पनिक परिस्थितीत पोलिसांनी कसा प्रतिसाद दिलाय याचं थरारक चित्रण आपण पाहूया या सविस्तर वृत्तात. अकोला रेल्वे स्थानकावर पोलीस प्रशासनाने एक सखोल आणि सुसंघटित मॉक ड्रिल राबवली. या मॉक ड्रिलमध्ये एक काल्पनिक प्रसंग उभा करण्यात आला होता. दहशतवाद्यांचा एक गट ट्रेनमध्ये शिरतो, प्रवाशांना बंदी बनवतो आणि ट्रेन हायजॅक करण्याचा प्रयत्न करतो. या परिस्थितीत अकोला शहर पोलीस आणि रेल्वे पोलिसांनी तत्काळ प्रतिसाद देत ही ट्रेन पुन्हा सुरक्षित केली. या मॉकड्रिलमध्ये पोलिसांच्या विशेष पथकाने दहशतवाद्यांना घेराव घालून पकडलेत. जवानांनी प्रवाशांची सुटका करताना कोणतीही हानी होऊ दिली नाही आणि संपूर्ण कारवाई अत्यंत योजनाबद्धरित्या पार पडली. या मॉकड्रिलमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस कर्मचारी, अधिकारी, आरपीएफ, एसआरपीएफ आणि अग्निशमक दल सहभागी झाले होते. संपूर्ण परिसरात तत्काळ आपत्कालीन यंत्रणा सक्रिय करण्यात आली होती. सध्या देशात निर्माण झालेल्या युद्धसदृश्य परिस्थितीचा विचार करता पोलीस विभाग सध्या हाय अलर्ट मोडवर आहे. अशा प्रकारच्या मॉक ड्रिल्समुळे पोलीस यंत्रणा नेहमी सजग आणि तत्पर राहते. या प्रकारचा सराव भविष्यात कोणत्याही आपत्तीजनक घटना उद्भवली तर त्याचा सामना करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो.
अकोला पोलीस प्रशासनाने घेतलेली ही मॉक ड्रिल ही केवळ एक सराव नव्हती, तर नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांची सजगता आणि तत्परता दर्शवणारा एक महत्त्वपूर्ण संदेश होता. अशा प्रकारे सराव भविष्यातील धोके टाळण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. पुसद शहर पुन्हा हादरलं आहे गुन्हेगारांच्या वाढत्या घटनांमध्ये. शुक्रवारी रात्री आणखी एका तरुणाचा जीव गेला आहे. चाकू हल्ल्याच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. विद्याधन बुक डेपो समोर घडलेली ही घटना नेमकी काय आहे, ही घटना कोण आहेत आरोपी आणि काय चाललंय पुसद शहरात, या सर्व बाबींचा सविस्तर आढावा बघूया या वृत्तात. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहर पुन्हा एकदा रक्ताने माखलं आहे. शुक्रवारी रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते मुखरे चौक मार्गावरील विद्याधन बुक डेपो समोर एका तरुणावर अज्ञात व्यक्तीने जीव घेणा चाकू हल्ला केलाय. हल्ला इतका गंभीर होता की त्या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. मृत तरुणाचे नाव सुमित पवार असून तो नवलबाबा वार्डातील रहिवासी होता. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार सुमित नेहमीप्रमाणे रात्री आपल्या मित्रांसोबत रस्त्यावर उभा होता. त्याचवेळी देवा श्रीरामे आणि पवन गावंडे या 2 आरोपींनी अचानक त्याच्यावर हल्ला चढविला. दोघांपैकी एकाने धारदार शस्त्राने सपासप वार केलेत. हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून दोन्ही आरोपींचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे ही घटना पुसद शहर पोलीस स्टेशनपासून केवळ काही अंतरावरच घडली. पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. शवविच्छेदनासाठी मृतदेह पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप पसरला असून पुसदची कायदा सुव्यवस्था बिघडली आहे का असा सवाल आता उपस्थित होत आहे. याआधीही पुसदमध्ये चाकू हल्ले आणि मारहाणीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून आरोपी लवकरच गजाआड जातील असं पोलीस निरीक्षकांनी स्पष्ट केलं आहे. पुसद शहरातील ही आणखी एक धक्कादायक घटना स्थानिक प्रशासनासाठी गंभीर इशारा आहे. गुन्हेगारीचं सावट जर वेळीच आवरलं गेलं नाही तर सामान्य माणसांचा रस्त्यावर चालणंही अवघड होईल. आरोपींना लवकरात लवकर अटक होऊन मृत सुमित पवारच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी होत आहे. नागपूरच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. घटना ही नागपूर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लकडा पूल परिसराची. शनिवारी सकाळच्या सुमारास एका दुचाकीस्वार व्यक्ती लकडा पुलाजवळ जात असताना अचानक एका 3 व्हीलरने त्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार जागीच ठार झाला. घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली आणि कोतवाली पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झालेत. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून पोलीस त्याच्या ओळखीचा शोध घेत असून 3 व्हीलर चालक घटनास्थळावरनं फरार झाला असल्याची माहिती समोर येत आहे. कोतवाली पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठविला आहे. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला असल्याची शक्यता असून पोलिसांकडनं परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. पोलिसांनी अपघातानंतर फरार झालेल्या आरोपी 3 व्हीलर चालकाचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत. लकडा पुलाजवळच्या या अपघाताने पुन्हा एकदा नागपूरमध्ये वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळणं आणि वाहनधारकांनी वेगावर नियंत्रण ठेवणं हे अत्यावश्यक ठरले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत. नागपूरच्या वाडी परिसरात पुन्हा एकदा माणुसकीला हादरून टाकणारी घटना घडली आहे. 6 वर्षाचा बालक घरासमोर खेळत असताना 3 भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केलाय. बालकाच्या गळ्यावर गंभीर जखम झाली असून त्याच्यावर सध्या शहरातील
मोठ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रशासन मात्र नेहमीप्रमाणे शांत असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. नागपूरच्या दत्तावाडी परिसरात एपी फिटनेस जिमजवळील सुरक्षा नगर भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. 6 वर्षीय स्वरूप विजय मिश्रा आपल्या घरासमोर खेळत असताना 3 भटक्या कुत्र्यांनी अचानक त्याच्यावर हल्ला केलाय. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या कुत्र्यांनी स्वरूपवर ताव मारला, त्याला फरकटत नेलं आणि गळ्यावर तीव्र जखम केली. हल्ल्याने स्वरूप इतका हादरला की तो शुद्ध हरपून पडला. त्याला किंचाळताही आलं नाही. माणुसकीचं दर्शन देत स्थानिक रहिवासी अखिल पोहणकर आणि त्यांच्या आईने त्वरित त्याला उचलून कारने जवळच्या रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी रेबीज इंजेक्शन देत प्राथमिक उपचार केले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने स्वरूपला शहरातील मोठ्या रुग्णालयात हलविण्यात आलाय. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार गळ्यावरची जखम फार खोल असून ती नसांवर परिणाम करू शकते, त्यामुळे त्याचा परिणाम मेंदूपर्यंत पोहोचू शकतो. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचं आणि संतापाचं वातावरण पसरलं आहे. विशेष म्हणजे ही दत्तावाडी परिसरातील 3री अशी घटना आहे ज्यात भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांवर हल्ला केला आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ना कुत्र्यांना पकडण्याची कारवाई होते, ना त्यांचं टीकाकरण केलं जात आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. अखिल पोहणकर यांनी प्रशासनाला कठोर शब्दात सुनावलं आहे आणि आवाहन केलं आहे की तत्काळ भटक्या कुत्र्यांना पकडण्यात यावं आणि त्यांचं नियोजनबद्ध लसीकरण करावं, अन्यथा भविष्यात अजून गंभीर घटना घडू शकतात. कित्येक वेळा सांगूनही प्रशासन भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे आणि त्याचा परिणाम निष्पाप जीवांवर होतो आहे. आता तरी प्रशासन जागं होईल का की आणखी एखाद्या बळीची वाट पाहणार? नागपूर शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची पत्रकार परिषद पोलीस आयुक्तालयात आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर बिपिन इटणकर आणि पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी एकत्रित येऊन सद्यस्थितीचा आढावा घेतला आणि महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. काय होता पत्रकार परिषदेतला प्रमुख मुद्दा आणि नागपूरकरांसाठी कोणते आदेश लागू होणार आहे ते जाणून घेऊया. करायचे ते कसे पोहोचतील यासाठी आमची चर्चा झालेली आहे. सोशल मीडियावरही आमची वाच आहे की सोशल मीडियावर जे र्युमर्स पसरवतात लोक ते फार स्ट्रिक्टली आम्ही घेतोय. आमचे जो सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल आहे त्याला सक्त सूचना देण्यात आलेली आहे की कोणीही कुठलेही प्रकारचे र्युमर्स किंवा असे व्हिडिओज किंवा कमेंट्स टाकले तर त्याच्या विरुद्ध आम्ही ऍक्शन घेणार आहे आणि केस पण रजिस्टर त्याच्या विरुद्ध होतील, हे आम्ही क्लिअरली सगळं सांगितलेलं आहे. म्हणून आपण जे सगळे युनिट्स आहेत त्यांनाही अलर्ट केलेलं आहे. आता जे आमचे मॉक ड्रिल्स आहेत दिवसात किंवा संध्याकाळच्या वेळेस आणि रात्रीची जे मॉक ड्रिल आहे हे दोन्ही मॉक ड्रिल्स आम्ही सिरियसली घेणार आहे. दिवसामध्ये रिस्पॉन्स, हॉस्पिटल्सचा रिस्पॉन्स किंवा जे इन्स्टॉलेशन आहेत त्याच्यावर हे सगळे आपण कव्हर करणार आहे. व्हिडिओच्या मार्फतीने जसा जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलं की आपण कसे लोकांपर्यंत पोहोचू आणि शाळा कारण आता सध्या सुट्ट्या लागलेली आहे तर आपल्याला डायरेक्टली जे सोशल मीडियाच्या मार्फतीने किंवा आपल्या मार्फतीने आपण त्याच्यापर्यंत पोहोचायचं आहे. रात्रीची वेळ ज्यावेळेस आपण नाईटच्या ब्लॅकआउटच्या ज्यावेळेस घेणार आहे त्याच्यात कसे लाईट ऑफ करायचे आहे, कसे कर्टन्स वगैरे लावायचे आहे, कसे आतमध्ये लाईट्स ऑफ करायचे आहे आणि याचे पुढे जे हॉस्पिटल्स आहेत त्यांचा वेगळा एक SOP असतो, तेही आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे. तर याप्रमाणे आपली तयारी राहील. सायरन्स बद्दल जे आहे सायरनचा फार मोठा रोल राहणार आहे. म्हणजे सायरन वाजलं तर आपल्याला काय करायचं आहे तर तोही आपण सर्वांना त्याची एक SOP सारखा किंवा तुमच्या मार्फतीने सायरन जर वाजला ते आपली ऍक्टिव्हिटी काय राहिली पाहिजे याच्यावर आम्ही सर्वांना सांगणार आहे. पब्लिक अवेअरनेस एक फार मोठा एक इश्यू राहणार आहे त्याच्यात आणि कम्युनिकेशन आणि पब्लिक अवेअरनेस मध्ये जास्तीत जास्त लोकांना जे आता चाललेलं आहे त्याच्याबद्दल आपण कसे जागरूक राहू तर हे सगळं आपण सांगू. एवढं मला सांगायचं होतं. आणि जे प्रोक्युरमेंट वगैरे करायचे डिझास्टर मॅनेजमेंट कमिटी जे आहेत ज्याचे हेड जिल्हा अधिकारी आहेत तर ते त्याच्याबद्दल पुढची कारवाई करतीलच. परंतु आम्ही सगळे जे डिपार्टमेंट्स आहे सेम पेजवर आहे. आज सकाळी पण आम्ही 5 झोन्समध्ये सकाळच्या वेळेस जवळपास 2:15-1 वाजता आम्ही एक ड्रिल्स घेतलेली आहे
आपला रेस्पॉन्स घेतलाय ते आपण सांगूनच केलेलं आहे, परंतु मिनिटाईज त्याला केलेलं आहे की जर काही घटना घडली तर आपल्याला काय काय करायचे. तर आमचे जे पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत त्याची आम्ही ऑलरेडी केली आहे आणि इतर डिपार्टमेंटमध्ये पण तशी जागरूकता आणि त्याची जे मुवमेंट राहील किंवा त्याचे जे कारवाई राहणार आहे तेही करताय असंही सगळे डिपार्टमेंटनी सकाळी सांगितलेलं आहे. ओव्हरऑल जे आपली तयारी पूर्ण आहे. असेन्शियल कमोडिटीज बद्दल पण सांगण्यात आला की काय काय असेन्शियल कमोडिटीज कमी होतील का, असं होतं का, ते हे जे याच्याबद्दलही क्लॅरिटी आहे की कुठल्याही प्रकारच्या असा नाही आहे. तर हे अननेसेसरी कोणी सांगू नये की पेट्रोल ची कमतरता आहे किंवा असं आहे तसं आहे, अशी अजिबात असं काहीच नाही. हे सकाळचे मुद्दे होते जे आपल्या डिस्कशन मध्ये आलेले आहे. पण हे सगळे असं एक क्लॅरिटी आहे आम्हाला सगळ्यांना आणि तुमच्या मार्फतीने आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचायचे आहे एवढं आम्हाला सांगायचं. नागपूरच्या सुरक्षेचा आढावा घेत जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असल्याचा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला आहे. नागपूर शहरात शनिवारी सकाळपासून एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालंय. संघ भवनपासून संविधान चौकापर्यंत पोलिसांची मोठी हालचाल, तैनात जवान, बंद रस्ते आणि प्रचंड पोलीस फोर्स. हे दृश्य काही खऱ्या धोक्यामुळे नव्हतं तर अचानक घेण्यात आलेल्या मॉक ड्रिलमुळे होतं. काय होती मॉक ड्रिलची तयारी आणि कोणकोणते अधिकारी होते या मोहिमेत सहभागी, पाहूया सविस्तर. शनिवारी सकाळी नागपूर शहरात अचानक मॉक ड्रिल घेण्यात आली. ही मॉक ड्रिल संघ भवनापासून ते संविधान चौकापर्यंत राबविण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मॉक ड्रिलचा आदेश पोलीस प्रशासनालाही मिळाला नव्हता. तरी पोलीस दलाने आपली तयारी तपासण्याकरिता ही मॉक ड्रिल स्वतःच्या स्तरावर आयोजित केली होती. या मॉक ड्रिल दरम्यान दहशतवादी हल्ला, बंदूकधारी व्यक्ती, बॉम्बस्फोटाची शक्यता अशा अनेक घटनांचा काल्पनिक अंदाज घेऊन पोलिसांनी कृती केली आहे. संघ भवनाच्या परिसरात परिस्थिती निर्माण करून पोलिसांनी विविध यंत्रणा कसून तपासल्या. या मोहिमेत नागपूरचे डीसीपी, एसीपी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस जवान, बॉम्ब शोध पथक, डॉग स्क्वॉड आणि अँटी टेररिस्ट स्क्वॉड या यंत्रणा सहभागी होत्या. मॉकड्रिल दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता सहकार्य केलेत. पोलीस दलाचं लक्ष होतं की अशा अचानक परिस्थितीत तत्काळ कशी प्रतिक्रिया दिली जाऊ शकते याची तपासणी करणं. या साऱ्या मॉकड्रिलचं व्यवस्थापन पूर्णतः गुप्त ठेवण्यात आलं होतं आणि यामुळे पोलीस दलाची खरी परीक्षा झाली. अशा मॉकड्रिलमुळे शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा दर्जा आणखी सुधारण्यात मदत होईल अशी अपेक्षा आहे. ही होती नागपूरमधील अचानक घेतलेली मॉकड्रिल. यामध्ये पोलीस दल सज्ज आहेत हे दिसून आलं आहे, परंतु अशी तयारी वारंवार घेणं गरजेचं आहे हे देखील स्पष्ट झाले आहे. गाव पातळीवरील सत्तेच्या संघर्षाला हिंसक बळण लागल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली आहे. जागेच्या वादातून थेट इंजेच्या सरपंच मेलेसह तिच्या पतीला भर रस्त्यात मारहाण करण्यात आली आहे. ही घटना नांदेड येथील फतेपूर शिवारात घडली असून मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नांदेड येथील फतेपूर शिवारात एका जमीन वादातून हिंसाचार उफाळून आलाय. जेगाव येथील विद्यमान महिला सरपंच आणि त्यांचे पती शिवारात काम करीत असताना 4 ते 5 जणांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्याचे कारण जमीन मोजणीवरून निर्माण झालेला जुना वाद असल्याचं सांगितलं जात आहे. हल्लेखोरांनी सरपंच महिलेसही मारहाण करत मोबाईलने व्हिडिओ रेकॉर्ड केलाय. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. पीडित सरपंच दाम्पत्याने तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून
पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. स्थानिक नागरिकांनी या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया दिल्या असून सरपंच पदाचा वापर करून दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचं आरोपितांचं म्हणणं आहे. सध्या व्हिडिओच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. या प्रकरणातील आरोपी लवकरच गजाआड जातील असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे. एकीकडे महिला सक्षमीकरणाच्या गप्पा केल्या जात असताना दुसरीकडे गाव पातळीवर निवडून आलेल्या महिलांवरच असे हल्ले होतात हे चिंतेचं आणि संतापजनक आहे. सरपंच दाम्पत्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी निष्पक्ष होईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, RRC 899, फास्टवे चॅनल नंबर 256 वर. आता अमरावती विदर्भनंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सतत समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.